आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी ॲस्ट्रोपंडित श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण मेष राशीचे फेब्रुवारी 2026 या महिन्याचे राशी भविष्य समजून घेणार आहोत। तर बघा, ग्रहांचं परिवर्तन सगळ्यात आधी आपण समजून घेऊ। 4 फेब्रुवारीला बुधदेवांचं राशी परिवर्तन कुंभ राशीत होत आहे। 6 फेब्रुवारीला शुक्राचं राशी परिवर्तन सुद्धा कुंभ राशीमध्ये होत आहे। 13 फेब्रुवारीला सूर्याचं राशी परिवर्तन सुद्धा कुंभ राशीत आपल्याला पाहायला मिळेल आणि 23 फेब्रुवारीला मंगळदेवाचं राशी परिवर्तन सुद्धा कुंभ राशीत पाहायला मिळेल। तर आता एवढ्या सर्व ग्रहांचं राशी परिवर्तन कुंभ राशीमध्ये आपल्या लाभस्थानामध्ये होत आहे आणि राहू देव तेथे स्वतः विराजमान आहे। तर लाभस्थानात 5 ग्रहांची युती आपल्याला या महिन्यामध्ये कुठेतरी पाहायला मिळणार आहे। त्याचा शुभ प्रभाव आपल्यावरती पडणारच आहे, पण आपल्याला काही गोष्टींची विशेष काळजी मेष राशीला घ्यायची आहे। तर पूर्ण भविष्य फेब्रुवारीचं आपण या महिन्याचं समजून घेत आहोत। सर्वात आधी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने मंगळदेव आपल्या दशम स्थानामध्ये उच्च राशीमध्ये विराजमान आहे। मकर नावाच्या उच्च राशीमध्ये मंगळदेव आपले स्वराशीचे जे स्वामी आहे ते विराजमान आहे। त्यामुळे इम्युनिटी आपली या महिन्यामध्ये एकदम चांगली राहणार आहे। एकदम हाय एनर्जी आपली या महिन्यामध्ये टिकून राहणार आहे। पण या महिन्यामध्ये अनेक प्रकारच्या धावपळी आपल्याला पाहायला मिळतील। कौटुंबिक रिलेटेड अगर बोलायचं झालं तर परिवाराच्या दृष्टीने पारिवारिक काही धावपळी आपल्याला पाहायला मिळतील। एखाद्या मंगल कार्यामध्ये सुद्धा आपण या महिन्यामध्ये भाग घेणार आहात आणि तिथे सुद्धा आपल्या काही धावपळी पाहायला मिळतील किंवा करिअरमध्ये सुद्धा आपल्याला काही धावपळी पाहायला मिळणार आहे। पण आपल्या किती जरी या महिन्यामध्ये धावपळी झाल्या तरी सुद्धा खूप चांगली एनर्जी मेष राशीची या महिन्यामध्ये बनून राहणार आहे, त्याचा आपण फायदा घ्यावा। त्यानंतर धनस्थानाचे स्वामी शुक्रदेव आपल्या दशम स्थानामध्ये विराजमान आहे, करिअर स्थानात विराजमान आहे। त्यामुळे आपल्याला शुक्रदेव कुंभ राशीमध्ये 6 फेब्रुवारीला राशी परिवर्तन करताय। तर 6 फेब्रुवारीपर्यंत आपल्याला धनप्राप्तीच्या विशेष संधी मिळतील। त्यानंतर सुद्धा धनप्राप्तीच्या संधी आहेत, पण खर्चाचे सुद्धा विशेष असे योग आपले बनलेले आहे। त्यामुळे धन आपल्याकडे भरपूर येणार, पण या महिन्यामध्ये ते धन कुठेतरी साठवणं हे आपल्यासाठी मोठा डिफिकल्ट टास्क हा बनू शकतो। त्यामुळे त्या दृष्टीने विशेष अशी काळजी घ्यावी। त्यामुळे कारण खर्चाचे सुद्धा अनेक असे योग या ठिकाणी बनलेले आहे। त्यानंतर पराक्रम स्थानामध्ये गुरुदेव स्वतः विराजमान आहे आणि गुरुदेवांची सप्तम दृष्टी आपल्या भाग्यस्थानामध्ये पडते। त्याच्यामुळे भाग्याला पराक्रमाची जोड या ठिकाणी मिळते। त्यामुळे पराक्रम आपले परिश्रम या महिन्यामध्ये आपण किती दाखवताय यावरून आपल्या भाग्य हे किती या महिन्यामध्ये समृद्ध होतंय हे त्यावरती डिपेंड आहे। त्यामुळे या महिन्यामध्ये कर्माला बिलकुल टाळायचं नाहीये, आळशीपणा पूर्ण या महिन्यामध्ये सोडायचा आहे। आपल्या कुठेही वरिष्ठ वर्गाला कुठेही दुखवायचं नाहीये। या महिन्यामध्ये आपल्या वाणीवरती सुद्धा कंट्रोल करायचं आहे, असा विशेष सल्ला मेष राशीला या महिन्यामध्ये देण्यात येतोय। कारण शनीची 3री दृष्टी आपल्या वाणीच्या स्थानावरती आहे, धनाच्या स्थानावरती आहे। त्यामुळे धनहानीचे सुद्धा योग या महिन्यामध्ये बनलेले आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारे आपल्या वरिष्ठांना, आपल्या घरच्यांना कुठेतरी आपल्याला दुखवायचं नाहीये, हे विशेष काळजी आपल्याला या महिन्यामध्ये घ्यायची आहे। त्यानंतर चतुर्थ स्थानामध्ये मंगळदेवाची दृष्टी पडते आपल्या दशम स्थानावरून। त्यामुळे या महिन्यामध्ये वास्तू वाहन खरेदीसाठी विशेष असे योग बनलेले आहे। आपल्या आईचा भरभरून असा आशीर्वाद आपल्याला या महिन्यामध्ये मिळेल, त्याचा आपण विशेष लाभ घ्यावा। त्यानंतर पंचम स्थानाचे स्वामी सूर्यदेव आपल्या करिअर स्थानामध्ये विराजमान आहे आणि 13 फेब्रुवारीला राशी परिवर्तन करून कुंभ राशीत जात आहे। त्यामुळे गव्हर्नमेंट रिलेटेड आपल्याला बोलायचं असेल तर गव्हर्नमेंट एक्झामची जे जातक प्रिपरेशन करताय मेष राशीची, त्यांना विशेष असा फायदा 13 फेब्रुवारीच्या नंतर पाहायला मिळणार आहे। कारण लाभस्थानामध्ये सूर्याचं राशी परिवर्तन होत आहे आणि सूर्याची सप्तम दृष्टी आपल्या पंचम स्थानावरती पडत आहे। त्यामुळे विशेष असे लाभ आपल्याला मिळतील। पण आपल्याला या महिन्यामध्ये कोणाच्याही चुकीच्या संगतीमध्ये जायचं नाही आहे, अशी विद्यार्थ्यांनी याची विशेष काळजी घ्यायची आहे। मोबाईलपासून विशेष
आपलं लक्ष काढून घ्यायचं आहे आणि अभ्यासावरती पूर्ण लक्ष केंद्रित या महिन्यामध्ये आपल्याला करायचं आहे. कारण केतूचा प्रभाव आपल्याला कुठेतरी 13 फेब्रुवारीच्या नंतर पाहायला मिळेल. त्यामुळे अभ्यासामध्ये आपलं कॉन्सन्ट्रेशन हे 15 फेब्रुवारीपर्यंत चांगलंच असेल, पण त्यानंतर कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन लूज होऊ शकतं. त्यामुळे विशेष अशी काळजी विद्यार्थ्यांनी घ्यावी. अभ्यासावरती विशेष लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर आपल्या लव्ह रिलेशनबद्दल बोलायचं झाल्यास, लव्ह रिलेशनमध्ये फसवणूक होण्याचे योग या महिन्यामध्ये बनलेले आहे. त्यामुळे सतर्क राहण्याचा सल्ला मेष राशीच्या जातकांना देण्यात येत आहे. त्यानंतर आपल्या वैवाहिक जोडीदाराबद्दल बोलायचं झाल्यास, आपल्या जोडीदाराच्या आपल्यासोबत पाहिलेल्या सर्व इच्छा या महिन्यामध्ये कुठेतरी आपल्याला पूर्ण होताना दिसत आहे. कारण शुक्रदेवांचं राशी परिवर्तन आपल्या लाभस्थानात होत आहे. त्यामुळे वैवाहिक जोडीदारांसाठी, वैवाहिक जीवनासाठी 6 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी हा काळ अतिशय लाभदायक असा म्हणावा लागेल. त्याचा विशेष फायदा वैवाहिक जीवनातील दाम्पत्यांनी घ्यायचा आहे. त्यानंतर लाभस्थानाचे स्वामी गुरुदेव आपल्या पराक्रम स्थानामध्ये विराजमान आहे. त्यामुळे पराक्रमातून विशेष असे लाभ आपल्याला भाग्यस्थान आणि लाभस्थानावरती गुरुची दृष्टी आहे आणि भाग्यस्थानाचे स्वामी गुरुदेव आपल्या मिथुन राशीमध्ये विराजमान असल्यामुळे आपल्याला या महिन्यामध्ये पराक्रमातून विशेष अशा लाभप्राप्तीसुद्धा या महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचा विशेष फायदा आपण घ्यावा. म्हणूनच कर्माची जोड आपल्याला या महिन्यामध्ये ठेवायची आहे. त्यामुळे कुठेही आपल्याला या महिन्यामध्ये स्टॉप घ्यायचा नाही आहे, आळशीपणा दाखवायचा नाही आहे. त्यानंतर आपल्या करिअर स्थानामध्ये 4 ग्रह आपल्याला पाहायला मिळत आहे. 5 फेब्रुवारीपर्यंत सूर्य, बुध, मंगळ, शुक्र या 4 ग्रहांची युती आपल्या करिअर स्थानामध्ये होत असल्याने आपल्याला या महिन्यामध्ये करिअरमध्ये विशेष अशा संधी पहिल्या 5 दिवसामध्ये बनलेल्या आहे. पण त्यानंतर राहूसोबत या हे सर्व ग्रहांची युती ही कुठेतरी आपल्या लाभस्थानामध्ये होते. त्यामुळे आपल्या ॲग्रेशनवरती विशेष अशी काळजी आपल्याला घ्यायची आहे. 5 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी आपल्याला विशेष सावधान राहायचं आहे. प्रत्येक गोष्टींमध्ये आपल्याला ह्या महिन्यामध्ये मेष राशीला आपले सामान चोरी होऊ शकते. त्यामुळे आपले सामान कुठेही प्रवासाला नेताना योग्य ती सामानाची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे. आपले विशेष असे अनेक प्रवास या महिन्यामध्ये घडू शकतात. करिअरच्या दृष्टीने विचार केला असला तर आपले हे प्रवास घडतील. एखादं मांगलिक कार्यासाठी आपण आपल्या परिवारासोबत कुठेतरी जाऊ शकतात. तर त्या पद्धतीने सुद्धा आपल्याला आपल्या सामानाची विशेष काळजी घ्यायची आहे. प्रवासाचे योग या महिन्यामध्ये बनलेले आहे. तर एकंदरीत मेष राशीसाठी विचार केला गेला असता लाभस्थानामध्ये 4 ग्रह आपल्या राहू देवांसोबत विराजमान होत असल्यामुळे या महिन्यामध्ये 15 फेब्रुवारी ते 15 ते 28 फेब्रुवारी हा जो काळ असेल हा मेष राशीसाठी विशेष लाभदायक असेल, हे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मेष राशीसाठी शुभ दिवसांची गोष्ट केली असता 3, 12 आणि 24 फेब्रुवारी हे आपल्यासाठी शुभ असतील. या दिवसांमध्ये योग्य अशी शुभ कार्य आपण प्लॅन करायची आहे. आणि अशुभ दिवसांची गोष्ट केली असता 2, 10 आणि 18 फेब्रुवारी या दिवशी आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता आपल्याला दर मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे आणि दर गुरुवारी रामरक्षा स्तोत्राचे पठण करायचे आहे. ते आपल्यासाठी विशेष लाभदायक असेल. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. वृषभ राशी फेब्रुवारी 2024.